व्ययम् चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्। चौथा अध्याय सुरू आहे। चौथ्या अध्यायातील हा 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या प्रस्तुत प्रकरणामध्ये कर्मविचार सांगणं सुरू आहे। मनुष्याला आपल्या जीवनामध्ये जेवढी सुखदुःख प्राप्त होतात किंवा जेवढी म्हणून काही जीवसृष्टी आहे, अनेक प्रकारच्या योनी असतील, जन्म असतील, हे सगळ्या गोष्टी कर्मामुळे प्राप्त झालेल्या आहेत। या प्रत्येकाचं मूळ जर काय असेल तर ते कर्म आहे। हा संपूर्ण कर्माचा वेल विस्तारलेला आहे जगताच्या रूपाने। म्हणून पुढे कर्माचं लक्षण करत असताना विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे असं म्हटलंय, कर्म, अकर्म आणि विकर्म यांची लक्षणं करत असताना कर्म म्हणजे जेणे विश्वाकारू संभवे, असं माऊलींनी कर्माच्या विषयी एक विशेष लक्षण दिलेलं आहे, सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी त्याचा आपण विचार करू। याचा अर्थ असा आहे की जगताच्या उत्पत्तीपासून, जगताच्या स्थितीपासून, जगताच्या लयापर्यंत आणि पुन्हा उत्पत्तीपर्यंत प्रत्येक जीवाचा त्याच्या कर्माशी संबंध आहे। प्रत्येक जीवाचा कर्माशी संबंध आहे। म्हणून प्रत्येकाचं कर्म हे मात्र शास्त्रविहितच असावं, असा हा शास्त्राचा सर्व साधू संतांचा आग्रह आहे। शास्त्रविहित असं कर्म असावं, जसं पाठीमागे 3ऱ्या अध्यायात सांगितलं तसं असावं। किंवा इथेही ज्ञानकर्म संन्यास योग सांगत असताना या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाने प्राप्त होणारा कर्म संन्यास सांगितलेला आहे। पण कर्म करूनच अंतःकरणाच्या शुद्धीने ज्ञानयोग्यता प्राप्त होऊन त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याच्याकडून सहज घडणारा जो कर्म संन्यास आहे तो पुढच्या श्लोकापासून म्हणजे 18व्या श्लोकापासून पुढे काही श्लोकांमध्ये ज्ञानकर्म संन्यास योग जो या अध्यायाचा मूळ विषय आहे तो सांगणार आहेत। ज्ञानाने प्राप्त होणारा कर्म संन्यास, कर्मण्या कर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः, हा ज्ञानकर्म संन्यास योग आहे। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। ज्ञानाग्निना दग्धानि कर्माणि यस्य सह ज्ञानाग्नि दग्ध कर्मा। ज्ञानरूपी अग्नीने ज्याचे संपूर्ण कर्म भस्मसात होऊन गेलेले आहेत असा तो ज्ञानी महात्मा होतो। हा ज्ञानाने प्राप्त होणारा कर्म संन्यास आहे। असा हा ज्ञानकर्म संन्यास। किंवा त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि नैव किंचित करोति सः, हा ज्ञानाने प्राप्त होणारा कर्म संन्यास आहे। करत असताना सुद्धा काही न करणं अशा प्रकारचा हा कर्म संन्यास आहे। कर्म संन्यास म्हणजे कर्माचा अभाव होणं असा अर्थ नव्हे। कर्म संन्यास याचा अर्थ आहे कर्म होत असताना, शरीराकडून इंद्रियांकडून आपापले कर्म होत असताना सुद्धा या कर्माचा मी करता असूच शकत नाही, मी असंग निर्विकार आत्मा आहे, ब्रह्मरूप आत्मा मी आहे, अशा दृढ निश्चयाने त्याच्या शरीराकडून जे काही कर्म होत असतील ते कर्मसुद्धा कर्म संन्यासच आहे। असा हा ज्ञान संन्यास, ज्ञानप्रधान असणारा असा हा कर्म संन्यास या अध्यायामध्ये काही श्लोकांमध्ये सांगितलेला आहे। हाच या अध्यायाचा मूळ विषय आहे। आणि हा जो ज्ञानकर्म संन्यास प्राप्त होतो, ज्ञानी पुरुषाला प्राप्त होतो, या ज्ञानकर्म संन्यासाच्या पूर्वीसुद्धा कर्म आहे आणि नंतरही कर्म आहे। म्हणून याच्यामध्ये कर्माचा विचार अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे। हे ज्ञानाने कर्म संन्यास होतो, परंतु हे ज्ञानच कर्माशिवाय प्राप्त होत नाही। अगोदर शास्त्रविहित कर्म करावंच लागेल, त्याशिवाय अंतःकरणामध्ये ज्ञानाची योग्यताच प्राप्त होत नाही। म्हणून ज्ञानाच्या पूर्वीसुद्धा कर्मविचार अत्यंत महत्त्वाचा आहे, कर्मयोग अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि असा यथार्थ शास्त्रोचित कर्मयोग अनुष्ठिल्यानंतर ज्ञानयोग्यता प्राप्त होऊन ज्ञान यथार्थ दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याच्या शरीराकडून जे काही कर्म होतं त्याला कर्मसन्यास असं म्हटलंय। ते तो कर्मसन्यासच आहे। आणि नंतरही खऱ्या अर्थाने ज्ञानोत्तर दशेतही त्याच्याकडून शास्त्रविहितच अशा प्रकारचं कर्माचं आचरण व्हावं असं सांगणारा असा हा अध्याय आहे।
म्हणून या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग अशा प्रकारचं नामाभिधान दिलेलं आहे. आणि अत्यंत या अध्यायाचा मुख्य विषय गाभा म्हणजे तोच आहे. या अध्यायामध्ये जर पाहिलं, सुरुवातीला प्रास्ताविक आहे, काहीच प्रश्न उपस्थित करून, अर्जुनाची शंका उपस्थित करून त्याला उत्तर दिलं. उत्तर सांगत असताना भगवंताच्या अवताराची प्रयोजनं काही सांगितले, ईश्वर विचार सांगितला. तो सांगत असताना मग कर्माचं काय महत्त्व आहे म्हणून कर्म विचार सांगायला सुरुवात झाली. आणि हा कर्म विचार करता 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 अशा कर्माच्या द्वारे ज्याला ज्ञान प्राप्त होतं, असे मुमुक्षु ज्ञानी होतात, ज्ञानस्वरूपाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. आणि मग ते कसे असतात? कर्मणी अकर्मयः पश्येत कर्मणी च कर्मयः. अशा प्रकारे ज्ञानोत्तर अशा त्या सिद्ध महापुरुषांची काही लक्षणंसुद्धा या अध्यायामध्ये सांगितलीत. हे कर्मसन्यासाचं वर्णन आहे. ज्याला कर्मसन्यास झाला, ज्ञानप्रधान असा कर्मसन्यास झाला, त्याचं वर्णन या अध्यायामध्ये विशेषत्वाने केलं आहे. पुढे काही ज्ञानाचंही वर्णन केलं आहे. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलीत पुढे काही श्लोकांमध्ये. अनेक एवं बहुविधाः यज्ञाः वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात काय एवं ज्ञात्वा विमोक्षसे श्रेयान द्रव्यमयाद यज्ञा ज्ञानयज्ञ परंतप. हे सगळे द्रव्यमय अशा प्रकारचे यज्ञ आहेत. यांच्यामध्ये ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ आहे असं म्हणून तिथं ज्ञानयोगाचंच वर्णन, महात्म्य प्रतिपादन केलं आहे. असं ज्ञान कशाने प्राप्त होईल? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम. हा संपूर्ण विचार ज्ञानाच्या प्राप्तीचाही सांगितला. म्हणजे ज्ञानयोगही या अध्यायात सांगितलेला आहे, कर्मयोगही सांगितलेला आहे. पण कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्यामध्ये हा कार्यकारण भाव संबंध आहे. अगोदर कर्मयोगाचं अनुष्ठान आणि नंतर मग ज्ञानयोग त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो, त्याच्या अंतःकरणात ज्ञानाची अभिव्यक्ती होते. हा क्रमसमुच्चय या अध्यायामध्ये माऊलींनी किंवा भगवंताने सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये हा विचार करत असताना, आपण ईश्वराचा विचार करत असताना, ईश्वर कसा आहे, तो काय करतो, कर्मसापेक्ष फलदाता आहे असा ईश्वराविषयी आपण विचार केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मग ईश्वर हा त्या कर्मामध्ये काही कमी जास्त काही करतो का? काही करत नाही. ईश्वर हा फक्त साक्षीभूत पै अर्जुना, ज्याचं जसं कर्म असेल त्याला तशा कर्माचं तसं फल प्राप्त करून देणं एवढंच ईश्वराचं काम आहे, कार्य आहे. त्या कर्मामध्ये कमी जास्त तो करत नाही, उणीव किंवा जास्त असं तो करत नाही. जसं कर्म असेल तसं तो फळ देतो, असा ईश्वर आहे. याचा विचार, अशा प्रकारचा विषय सांगितला. ईश्वर कसा आहे, एक मुद्दे सगळे असे काढता आले पाहिजे आपल्याला ह्या संपूर्ण विषयातून. ईश्वराविषयी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले किंवा स्वतः माऊलींनी सांगितलेले ईश्वर विचार काय आहेत, माऊलींचे विचार ईश्वराच्या विषयीचे सगळे पाठीमागचे श्लोक एकत्रित करून एक एक वाक्य तयार करून आपण कायम ध्यानामध्ये ठेवायचं की अशा प्रकारचा ईश्वराचा विचार भगवद्गीतेमध्ये माऊलींनी सांगितला. ईश्वर हा स्वरूपानं ब्रह्मरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं ईश्वराविषयीचं मत आहे. ईश्वर हा स्वरूपानं ब्रह्मरूप आहे. ईश्वर हा जरी अनेक प्रकारचे जन्म अवतार घेत असला तरी सुद्धा माऊलींच्या मताने ईश्वर हा अजोपी सन्नव्य आत्मा, अजच आहे, नित्य अज आहे, नित्य असंग निर्विकार अशाच प्रकारचा आहे, ब्रह्मरूप आहे असा ईश्वर विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. असे विचार या प्रकरणामध्ये सांगितले. कसा आहे ईश्वर? त्या ज्याचं चिंतन केलं असता चिंतन करणारा सुद्धा त्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जातो, अशा प्रकारचं ईश्वराचं स्वरूप आहे. त्याचा ज्याने आश्रय केला ते त्यालाच प्राप्त होऊन जातात, त्याच स्वरूपाला प्राप्त होतात, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊन जातात. असा जो आहे तो ईश्वर आहे. असं ईश्वराचं वर्णन या प्रकरणामध्ये माऊलींनी केलेलं आहे. विस्ताराने वर्णन केलं ईश्वराचं. आणि अशा त्या ईश्वराचंच सगळेजण अनुकरण करतात. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण सगळ्या प्रकारची कर्म, गुण आणि कर्माच्या विभागाने संपूर्ण सृष्टीची रचना ईश्वरानंच केलेली आहे. आणि ईश्वरानं केली असल्यामुळे त्याला कोणी मानलं काय आणि न मानलं काय, कोणी म्हणत कोणी आस्तिक असो किंवा कोणी नास्तिक असो, प्रत्येकजण काहीतरी कर्म करतो आहे. आणि ते कर्म त्याच्याकडून कळत न कळत त्या भगवंताच्याच ठिकाणी समर्पित होत आहे. म्हणून प्रत्येक जण हे कर्म करत असताना ईश्वराच्याच या पंथाचं, ईश्वराच्याच मार्गाचं अनुकरण तो करतोय. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या अतिरिक्त कोणीही कर्म करून जर दाखवलं तर म्हणता येईल की मग ईश्वर रचित अशा प्रकारच्या मार्गाच्या विरोधी अशा प्रकारच्या मार्गानं कोणीतरी चाललं आहे असं म्हणता येईल. पण खऱ्या अर्थानं असा विचार केला तर कोणीच नास्तिक नाही.
जरी ते स्वतः म्हणत असतील तरी सुद्धा यथार्थ विचार केला तर प्रत्येक जण ईश्वराच्याच मार्गाचं अनुकरण करतोय. प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची ही कर्म त्यानंच उत्पन्न केलीत. वेगवेगळ्या प्रकारची ही नामरूप व्याकरवाणी श्रुतीमाता सांगते, सगळी नामरूप त्याच भगवंतानं प्रगट केली, अभिव्यक्त केले आहेत. तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत, प्रत्येक या पदार्थाला उत्पन्न करून त्या पदार्थामध्ये प्रविष्ट होणारा ईश्वरच आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आहे. अशा प्रकारचा ईश्वर असल्यामुळे प्रत्येक जण या जगामध्ये वृक्षाचं, तुकोबरायांच्या मताने तर वृक्षाचं पान हलणं हे सुद्धा ईश्वराच्याच मार्गाचं अनुकरण करणं आहे. वृक्षाचं पान जरी हलत असेल तर ते पान सुद्धा ईश्वराच्याच मार्गाचं अनुकरण करत आहे. ईश्वराच्या सत्तेने सत्तावान ते होत आहे. अन्यथा ईश्वराच्या सत्तेशिवाय कोणताही पदार्थ या जगामध्ये अस्तित्वातच येऊ शकत नाही. मुळामध्ये जेवढी काही सत्ता आणि चैतन्य, जेवढी स्फूर्ती, सत्ता स्फूर्ती म्हणून सांगितलेली आहे, जेवढी आहे प्रत्येला येते ती सर्व त्याचीच आहे. त्याच्याच सत्तेने स्फूर्तीने सत्तावान स्फूर्तिवान होऊन जगताचं जेवढी प्रतीती येते त्याच्याच स्वरूपावर येत आहे. आणि जेवढी सत्ता म्हणून आपल्याला भासते आहे म्हणून जेवढं काही ज्ञान होतं आहे, हे सगळं आहेपणाचं अस्तित्वाचं ज्ञान हे त्याच्याच स्वरूपावर होतं आहे. म्हणून त्याच्याच मार्गाचं स्वरूपाचं अनुकरण प्रत्येक मनुष्य करतोय. म्हणून म्हटलंय मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. याचंही कारण सांगत असताना या जगामध्ये एक नियम आहे की जो ज्या कर्माचा करता होतो तो त्या कर्माच्या फलाचा भोगता अवश्यंभावी होतो. अशा प्रकारचा कर्माचा एक अबाध्य सिद्धांत शास्त्र प्रतिपादित सांगितलेला आहे. असा हा कर्मसिद्धांत आहे. पण या कर्मसिद्धांताला अबाधित ठेवण्याचं काम जो करतो तो ईश्वर आहे. कारण कोणी कोणतं कर्म केलं याचं ज्ञान त्यालाच आहे. जगामध्ये कोणालाही हे ज्ञान असू शकत नाही. कोणत्या कर्माचा करता आहे हे कोणालाही ज्ञान असू शकत नाही. प्रत्येकाचाच त्या ज्ञान होईल सांगता येत नाही. पण ईश्वर हा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असल्यामुळे ज्याचं जसं कर्म असेल तशा प्रकारच्या कर्माचं फल त्याला देणं हे ईश्वर स्वतः काम करतो. म्हणून या जगामध्ये जे काही कर्म होत आहे आणि कर्माचं फल जे प्रत्येकाला प्राप्त होत आहे, हे फल प्राप्त होण्याचं जे काम करतोय तो ईश्वरच करतोय. प्रत्येकाला आपल्या कर्माचं फल प्राप्त निश्चितच होणार आहे. निश्चितच प्रत्येकाला आपल्या कर्माचं फल भोगावंच लागणार आहे. असा हा ईश्वर विचार आणि कर्म विचार माऊलींनी या प्रकरणामध्ये सांगितला. आणि शेवटी सांगितलं, काल आपण विचार पाहिला, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. या चतुर्वर्णाची संस्थापना करणारा ईश्वरच आहे. त्यानंच हे संपूर्ण उत्पन्न निर्माण केलेलं आहे. तस्य कर्तारम अपि माम विधी अकर्तारम अव्ययम. त्याचा मी कर्ता असूनही वास्तविक रूपाने तत्वतः पाहिलं तर मी अकर्ताच आहे, अभोक्ता आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, असंग आहे, निर्विकार आहे, व्यापक आहे, ब्रह्मरूप असाच मी आहे. माझ्या ठिकाणी हे काही वास्तविक पाहता झालंच नाही. ना कार्य आहे ना कोणतं कारण आहे. हे काहीही माझ्या दृष्टीनं विचाराल तर मी कारणच नाही. तुम्हाला येत असेल प्रतीतीला तर तुमच्या प्रतीतीची, जगताच्या प्रतीतीची संगती लावण्यासाठी म्हणून शास्त्राने श्रुतीमातेने आपल्या भ्रमात्मक अनुभूतीचा अनुवाद करून कार्य आणि कारणाची केलेली केवळ कल्पना आहे. या कल्पनेच्या दृष्टीनं पाहिलं तर ईश्वर हा जगताचं कारण आहे असा कारणत्वाचा व्यवहार केला जातो कार्य दृष्टिकोनातून पाहिलं तर. म्हणून पण वास्तविक पाहिलं तर कार्यही नाही कारणही नाही असं असल्यामुळे ईश्वर काही कोणत्याही पदार्थाचं कारण आहे असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. तो कारण आहे असं म्हणण्याचं काहीही कारणच राहत नाही. असा तो अकारण असलेला परमात्मा आहे, अकर्ता आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे असं तत्वतःही ईश्वराचं स्वरूप सांगितलं. प्रतीतीतः पाहिलं, जगत दृष्टीनं पाहिलं तर तो कर्ता मानावा लागतो. त्याच्याशिवाय जगताच्या प्रतीतीची संगतीच लागत नाही. आपण नेहमी विचार करतो याविषयी की जगताच्या कारणाचा शोध प्रत्येक दार्शनिकाने घेतला. जगताचं कारण काय आहे? जन्माद्यस्य यतः ब्रह्मसूत्र सांगतं. नैयायिकांनी सांगितलं हे परमाणूपासूनच सगळं जगत उत्पन्न झालं. 2 परमाणू एकत्र आले, द्वेणुक तयार झालं, ईश्वराच्या इच्छेनं झालं. ईश्वर हा फक्त तटस्थ आहे, निमित्त कारण मानला त्याने. ईश्वर मानला नाही असं नाही नैयायिकांनी, पण निमित्त कारण मानला. त्यानं जगत स्वतः उत्पन्न केलं असं नाही. जसा तो कुंभार घटाच्या उत्पत्तीसाठी एक तटस्थ बाजूला राहून त्या घटाहून वेगळा असलेला, असा तो एक कुलाल, तो कुंभार घट निर्माण करून वेगळा होतो. तसा हा ईश्वर फक्त त्याच्या इच्छेनं 2 परमाणू एकत्र आले. ईश्वराच्या इच्छेनं 2 परमाणू एकत्र आले अशी संगती लावून त्या पृथ्वीच्या 2 परमाणू पुन्हा त्रिणुक चतुर्णुक वगैरे होता एक पृथ्वी महाभूत तयार झालं. जलाचे असेच परमाणू एकत्र आले, तेजाचे परमाणू एकत्र आले, असं तेज नावाचं महाभूत तयार झालं. म्हणजे परमाणूपासून ह्या जगताची उत्पत्ती झाली असा जड कारणवाद सांगणारं न्यायदर्शन आहे.
सांख्यांनी विचार केला की या केवळ परमाणू हे उत्पन्न करू शकत नाहीत, त्यासाठी एक सत्व रज तमात्मक असणारी प्रकृतीच कारण मानली पाहिजे. कारण जगतामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक पदार्थ हा त्रिगुणात्मक आहे. काही पदार्थ हे विशेषतः तमोबहुल अशा प्रकारचे असतील, काही रजोबहुल असतील, काही सत्वबहुल असतील, प्रधान असतील, पण प्रत्येक पदार्थामध्ये 3 गुण आहेत. मग कार्य जर त्रिगुणात्मक असेल तर कारण त्रिगुणात्मकच मानावं लागेल असं अनुमान करता येतं की कारणाचीच गुण कार्यामध्ये येत असतात. कारण गुणा हा कार्य गुणान आरभंते असा नियम आहे. कारणाचेच गुण कार्यामध्ये येतात. कार्यामध्ये आले असतील काही गुण असतील तर ते कारणातून आलेले आहेत असं मानावं लागतं. हे अनुमान आहे. म्हणून या अनुमानातून त्यांनी हा निर्णय सांगितला की या जगताचं कारण परमाणू की जे स्वतः जड आहेत त्यांना मात्र किंवा जे त्रिगुणात्मक अशा प्रकारचे ते प्रकृतीच कारण मानले पाहिजे असं सांख्यांनी विचार सांगितला. सांख्य दर्शनाचा वैशेषिकांनी जड कारणवादच मानलेला आहे. परमाणूपासून जगत झालं पण त्यांनी ईश्वरच मानला नाही. फक्त प्रारब्ध कर्मच जुळवाजुळव करतं, या परमाणूंना एकत्र आणतं वगैरे, निमित्त कारण प्रारब्ध असं कर्म मानलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाने जगताच्या मीमांसकांनी कर्मच कारण मानलं जगताच्या उत्पत्तीसाठी. ईश्वर मानण्याचं काही कारण नाही असं ते म्हणतात. प्रत्येकाने जगताच्या उत्पत्तीचं कारण काय आहे याचा विचार केला आणि वेदांतानेही तो विचार केला. जगताच्या कारणाचा विचार वेदांतातलं पहिलं सूत्र सांगतं, पहिल्यांदाच सांगतं, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. कोण आहे ते ब्रह्म, कसं आहे, जन्माद्यस्य यतः, त्याच्यापासून सगळं हे जगत उत्पन्न झालं त्याला ब्रह्म असं म्हणतात. असं ब्रह्माचं लक्षण पहिल्यांदाच करून टाकतं, तटस्थ लक्षण केलं, ज्याच्यापासून सगळं हे जगत निर्माण झालेलं आहे. कारणाचा विचार सर्व दार्शनिकांनी केला. पण जर विचार केला तर न्यायदर्शन म्हणजे आपण हे सांगायचं होतं की सर्वांनीच विचार केला, पण मग वेदांताचं जे म्हणणं आहे त्यालाच सर्वांनी डोक्यावर घेऊन का नाचायला लागले सगळेजण, की वेदांतानं जो मानला, वाद मानला जगताच्या कारणाच्या विषयीचा, की जगताचं कारण हा ईश्वर आहे, ईश्वर कारण जगताचं आहे असं जे वेदांतानं मानलं किंवा सर्व संतांनी मानलं, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, असं जे म्हटलं की हा परमात्मा जगताचं कारण आहे, असं सर्व संतांचं मनोगत आहे, सर्व ऋषीमुनींचं मनोगत आहे, वेदाचं मनोगत आहे, शास्त्राचं, वेदांत शास्त्राचं असं मनोगत आहे. यांच्या विचाराला मात्र सर्व लोकांनी डोक्यावर घेऊन नाचायला लागले की हाच खऱ्या अर्थानं योग्य अशा प्रकारचा विचार मांडला पाहिजे असं सर्वांना वाटायला लागलं. काय कारण आहे, कुठल्या तरी कारणाचा शोध घ्यायचा आहे ना. मग हाच जो कारणवाद आहे, ईश्वर कारणवाद, हा श्रेष्ठ का याचा विचार केला तर बघा, नैयायिकांच्या दृष्टिकोनातून विचार आपण केला जगताचं कारण काय, ते कुठवर आपल्याला कारणाचा शोध घेत गेलो आणि शेवटी लागला शोध. कुठे गेलो आपण, आताच मी सांगितलं होतं, नैयायिकांनी कोण कारण मानलं जगतासाठी, परमाणू कारण. किमान एक वाक्य तरी ध्यानात ठेवा, जगताचं कारण नैयायिकांनी काय मानलं, परमाणू मानले. परमाणूपासून जगत उत्पन्न झालं असं नैयायिकांचं मत आहे. आता नैयायिकांची एक प्रक्रिया घेऊन कार्याला पाहत आपण गेलो, त्यांचे असे सगळे विचार आहेत, घट आहे, कारणाचा शोध घ्यायचा आहे. कसा कारणाचा शोध घ्यायचा, न्यायदर्शन सांगतं घट आहे, घट नावाचा एक पदार्थ आहे, कार्य आहे, त्याला फोडा. घट फोडला, काय झालं, 2 कपाल झाले तयार, ते घटाचे 2 भाग झाले, कपाल झाले. त्यांना आणखी फोडा, पुन्हा कपालिका झाल्या, आणखी फोडा, पुन्हा खापरं झाले, आणखी फोडा, जा मुळापर्यंत जा, आणखी त्याला पार कूट करत गेलं, शेवटी काय शिल्लक राहिलं, परमाणू शिल्लक राहिले. न्यायदर्शन सांगतं हे परमाणूमुळं घट निर्माण झाला होता, म्हणून परमाणू काय आहे जगताचं, या घटाचं कारण आहे. याचा अर्थ परमाणूपासून जगत उत्पन्न होतं, मुळापर्यंत परमाणू सापडतात, त्याच्या पलीकडे त्याला जाता आलं नाही. कुणाला, न्यायदर्शनाला. परमाणूपर्यंत हे गेलं म्हणजे परमाणू म्हणजे नैयायिकांच्या प्रक्रिया सरणीनुसार जर कारणाचा शोध घेतला तर न्यायदर्शन आपल्याला परमाणूत घेऊन जातं. काय भेटलं काय आपल्याला त्याच्यातून, कारणाचा लागला शोध, कळलं, समजलं परमाणू जगताचं कारण आहे. हा आता काय फायदा काय झाला, काहीच नाही ना, मातीत गेला फक्त, दुसरं काय झालं, काहीच फायदा झाला नाही, उपयोग काय होणार त्याचा. परमाणू फक्त समजले, शोध झाला. एक शास्त्रज्ञ, हे सगळे न्यायदर्शन, वैशेषिक दर्शन, हे सगळे शास्त्रज्ञ असतात, फक्त जडाचा द्वैताचा विचार करणारं दर्शन आहे ते. परमाणूपर्यंत घेऊन गेलं, फक्त कळलं, एवढं झालं. फायदा काय, तुझ्या जीवनात जे सुख दुःख प्राप्त होतंय, जन्म मरण परंपरा खंडित करायची, याच्यासाठी त्याचा उपयोग काय, काहीच उपयोग नाही. सांख्यांनी प्रकृती कारणवाद मानला,
गेलो आपण कारण त्रिगुणात्मक सगळं कार्य आहे, प्रत्येक कार्य त्रिगुणात्मक, याचा अर्थ कारण त्रिगुणात्मक असलं पाहिजे. कुठपर्यंत घेऊन गेलं ते? त्रिगुणात्मक प्रकृतीपर्यंत घेऊन गेलं. फायदा काय? तिथंच तर आम्ही मेलोय. सत्व रज तमामध्ये तर आम्ही मेलोय. अनेक प्रकारच्या ह्या योनी जन्म सगळ्या गोष्टी कशामुळे प्राप्त झाल्या? हे गुणामुळे प्राप्त झाल्या. आणि पुन्हा प्रकृतीमध्येच ते कारण घेऊन गेलं दर्शन. आपल्याला काय प्राप्त होणार आहे? काही प्राप्त होणार नाही. बरं आता बघा, प्रत्येकाचं असंच आहे. प्रत्येकाचा तुम्ही विचार करा. कर्म, मीमांसेनं विचार सांगितला, कर्मामुळे जगत उत्पन्न झालं, ईश्वर मानायची गरज नाही. प्रत्येकाचं अदृष्ट कर्म आहे, त्या अदृष्टामुळे जगत उत्पन्न झालेलं आहे. समष्टी प्रारब्ध कर्म तेच जगताच्या उत्पत्तीला कारण आहे असं मीमांसक म्हणतात. त्यांच्या कारणापर्यंत आपण गेलो आणि कळलं की समष्टी प्रारब्ध एकत्र आलं आणि प्रलयाच्या नंतर पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली. काय फायदा? काहीच उपयोग नाही ना त्याचा आपल्याला. हा जर विचार केला, म्हणजे फलदृष्टीने जर विचार केला, तर यांच्या दर्शनांच्या कारणाचा शोध घेऊनही त्या साधकाला कसलाच फायदा नाही. आणि जर वेदांताचा विचार केला, संतांनी सांगितलं जर विचार केला की जगताचं कारण ईश्वर आहे. आता बघा कुठपर्यंत गेलो आपण? कारणापर्यंत गेलो. सगळं जगत असं असं आहे, कार्य असं असं सगळं उत्पन्न झालेलं आहे. आणि त्या कार्याचा विचार करता 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 मग प्रकृती एक कारण असू शकत नाही, परमाणू कारण असू शकत नाही. त्यांचं खंडन करता करता वेदांतानं शेवटी सांगितलं की ईश्वर हा जगताचं कारण आहे. थोडक्यामध्ये प्रक्रिया घेऊन टाकू आपण सगळ्या. त्यांचं खंडन झालं सर्वांचं असं समजून धरा आता. आणि आपण वेदांताच्या दृष्टिकोनातून आपण या प्रक्रिया सरणीनं ईश्वरापर्यंत गेलो. आता ईश्वर कसा आहे? त्याचंच सगळं वर्णन केलं. अजोपि सन्नव्ये आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया जन्म कर्म च मे दिव्य. अशा प्रकारचा तो ईश्वर आहे. पण त्या ईश्वरापर्यंत आपण गेलो म्हणजे तो ईश्वर स्वरूपानं ब्रह्मरूपच आहे. आपण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालो. ईश्वराची प्राप्ती होणं म्हणजे ब्रह्माचीच प्राप्ती होणं आहे ना. कारण ईश्वरच कोण आहे? ब्रह्मरूप आहे. तो दयाघन आहे, कृपाळू आहे. म्हणून त्याच्या स्वरूपापर्यंत जाणं, त्याचं दर्शन होणं म्हणजे तो परमात्मा ज्ञान देणारच आहे. ददामी बुद्धी योगम तम असं होणारच आहे. म्हणून त्या कारणापर्यंत जर आपण गेलो, वेदांतानं सांगितलेल्या, संतांनी सांगितलेल्या, तर ईश्वराची कृपा आपल्यावर होते, ईश्वराचं दर्शन आपल्याला होतं. आणि त्याच्याद्वारे आपल्याला कायमच्या जन्ममरण परंपरेतून आपल्याला परावृत्त होता येतं, मोक्ष प्राप्त होतो. आपल्याला कायमच्या आनंदाच्या राशीवर आपल्याला बसता येतं. ईश्वराच्या इच्छेनं जन्म घ्यायचा तर जन्म पे आपण घेऊ शकतो. आनंदामुळे आनंदासाठी घेऊ शकतो. जे पाहिजे ते त्याला प्राप्त होऊ शकतं. आत्यंतिक त्याचं कल्याण होतं शेवटी. ईश्वर कारणवाद स्वीकारला तर. म्हणून जगताच्या प्रतीतीची संगती लावण्यासाठी म्हणून वेदांत शास्त्राने किंवा संत वाङ्मयामध्ये जो ईश्वर कारणवाद मानला तो अत्यंत श्रेष्ठ आहे. फलश्रुती त्याला फार मोठी आहे, योग्य अशा प्रकारचं आहे. याचं खंडन कोणीही करू शकत नाही. आणि जर करील तर त्यालाही त्याचा काही फायदा होणार नाही. जर कोणी नैयायिक होऊन तार्किकत्वाने आपल्यासारख्याचं खंडन करू शकतो, पण त्याला मिळणार काय? त्यातून काहीच मिळणार नाही. आपलं खंडन जरी झालं तरी आपण आनंदाच्या राशीवरच असू, कारण आम्ही ईश्वर मानलेला आहे. ईश्वर स्वरूपापर्यंत आम्ही गेलेलो आहे. आणि त्यांनी जरी खंडन केलं तर ते परमाणूतच जाणार आहेत, कुठं जाणार आहेत दुसरीकडं. म्हणून खंडन मंडनाचा विचार न करता ईश्वर कारणवाद हाच अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा संत वाङ्मयामध्ये सर्व ऋषीमुनींनी, वेदामध्ये सर्वांनी काय आनंदादी व इमानी खल भूतानी जायंते असं म्हटलं. येतो वा इमानी भूतानी जायंते. सर्व श्रुती माता सर्वजण उद्घोष करून सांगतात की परमात्म्यापासूनच संपूर्ण हे विश्व उत्पन्न झालेलं आहे. जेणे हे विश्व निर्मियेले, ज्या परमात्म्याने सगळे हे विश्व निर्माण केलेलं आहे. पण असा हा ईश्वर कारणवाद मोक्ष फलपर्यवसायी आहे, आनंदा फलपर्यवसायी आहे, पण अत्यंत महत्त्वाचा आहे. तो ईश्वर कारणवाद या ठिकाणी माऊलींनी सांगितला. आणि हे सांगताना तो ईश्वर स्वरूपानं मात्र अकर्ता, अभोक्ता, अव्यय, अविनाशी, ब्रह्मरूप अशाच प्रकारचा आहे हे सांगितलं. ह्या दोन गोष्टी सांगण्यातून आहे ना जगत मिथ्या आहे अशा प्रकारचा पक्का निश्चय ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचा आहे किंवा भगवंताला सांगायचा आहे. ज्या अर्थी भगवंत म्हणतात की मी या जगताचा कर्ता आहे आणि वास्तविक पाहता मी कर्ता नाही, हे अत्यंत परस्पर दोन विरोधी वाक्य वापरतात. जगताच्या या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा कर्ता मी आहे असं अगोदरचं वाक्य आहे. आणि पुन्हा लगेच म्हणतात पण वस्तुतः नाही, हे ध्यानात घ्या, खरोखरच याचा मी कर्ता आहे असं नाही असं म्हणतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ भगवंताला सांगायचं आहे ते कर्तृत्व बाधित आहे. ते जे कर्तृत्व आहे भगवंत म्हणतात मी कर्ता आहे, त्याचा हा जो कर्तेपणा आहे हा मात्र मिथ्या आहे, काल्पनिक आहे. का? ज्याला उत्पन्न केले तेच मिथ्या आहे ना, तेच ते पदार्थच खोटे आहेत, मिथ्या आहेत. म्हणून हे कर्तृत्व सुद्धा मिथ्या आहे,
काल्पनिक आहे, पदार्थ काल्पनिक आहेत, वास्तविकता काय आहे ते सुचवलं आहे माऊलींनी. भगवंतांनी ते या ठिकाणी सांगितलं आहे की जीवो ब्रह्मैव नापरहा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. संपूर्ण हे विश्व मिथ्या आहे, खोटा आहे, प्रतीती मात्र आहे, भास मात्र आहे. वास्तविक पाहता त्याची जिथं प्रतीती आलेली आहे तिथंच ते नाही. अशा प्रकारचं अत्यंत अभाव रूप अशाच प्रकारचं हे जगत नावाचं काही वस्तुस्वरूप आहे. वास्तविक हे नाही, वास्तविक नाही, मिथ्या आहे असा पक्का जगताच्या विषयीचा सिद्धांत या ठिकाणी सूचित केला आहे. वास्तविक याचा मी करता नाही, कारण हे मिथ्या आहे, खोटा आहे, असा परमात्म्याविषयीचा विचार या ठिकाणी सांगितला. यावरचं आपण थोडंसं शंकर भाष्य गुणकर्म विभागशः याचा अर्थ काय केला तो पाहिलेला आहे. थोडक्यामध्ये आपण या श्लोकांवर सांगितलेल्या माऊलींचे विचार जे आहेत ते पाहूया. आता याची परी जाण चारी हे वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे. आता याची परी जाण, आता यानंतर म्हणजे येत प्रतिफळे भावना आपुलाली. प्रत्येकाला आपापल्या कर्माचंच फल प्राप्त होतं, कर्मच फलसूचक आहे अशा प्रकारचा विचार वर सांगितलेला आहे. ईश्वर हा फक्त त्या कर्माचं फल देण्यासाठीच आहे, पण त्या कर्माचंच फल देतो, त्याच कर्माचं आणि फल तोच देतो असं आहे. पण कर्म हे आपल्याला फलसूचक आहे, कर्मामुळे सगळ्या गोष्टी प्राप्त होतात असा विचार सांगितल्यानंतर मग मी कोण आहे, माझं वास्तविक काय स्वरूप आहे हे सांगण्यासाठी या श्लोकामध्ये प्रवृत्त होतात. आता यानंतर याची परी याचप्रमाणे हेही जाणून घे. चारी हे वर्ण, हे जे चार वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे चार वर्ण आहेत. हे चारही वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे, गुण आणि कर्माच्या विभागाने हे चारही वर्ण मी सृजिले उत्पन्न केलेले आहेत. याचा अर्थ गुणकर्म विभाग आपण काल पाहिला. प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र भाषामध्ये आपण पाहिलं. ब्राह्मण हा जो वर्ण आहे, या ब्राह्मणांच्या ठिकाणी सत्वगुण प्रधान असतात. ते म्हणजे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन करणं करत राहतात. वेदाचं अध्ययन करणं, अध्यापन सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून ब्राह्मण हे सत्वगुण प्रधान असतात. सत्वगुण प्रधान असतात ते ब्राह्मण असतात असं म्हणा. सत्वगुण प्रधान असतात तेच ब्राह्मण असतात. याचा अर्थ आत्ताच्या ब्राह्मणावर हे लक्षण जात नाही. म्हणजे काही जणांच्या, काही असतील त्यांच्यावर जातं समजा, पण जायला पाहिजे. चारी हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे, त्यांच्या ठिकाणी सत्वगुण हा प्रधान असला पाहिजे, असतो. सत्वगुण हा प्रधान आहे, रजगुण तमगुण हे मिश्र कमी प्रमाणामध्ये असे असतात असा हा ब्राह्मण वर्ण सांगितला. त्यानंतर क्षत्रिय वर्ण सांगत असताना त्यांनी सांगितलं की त्याही ठिकाणी रजोगुण प्रधान आहे, पण त्या रजोगुणाला सत्वगुणाचं साह्य आहे. मधून दान धर्म सांगितलं. दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम शौर्यम तेजो धृती दाक्षम युद्धे चाप्य पलायनम, हे रजोगुणाचं प्राधान्य. आणि दानम ईश्वर भाव च क्षात्रम कर्म हे सत्वगुणाचं साह्य आहे त्याला. म्हणून हे क्षत्रियाचं कर्म सांगत असताना कर्मही सांगितले हे, आणि रजमिश्रित सत्वगुण विशेष सांगितला. त्यानंतर वैश्याचं लक्षण सांगत असताना, गुण विचार करत असताना त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी रजोगुण प्रधान आहे वैश्यामध्ये, पण त्याला तमोगुणाचं साह्य आहे. वैश्यवर्णामध्ये तमोगुणाचं साह्य कमी प्रमाणात तमोगुण आहे. का? शेतीवाडी सगळी करावी लागते ना, कृषी गौरक्ष वाणिज्यम रजोगुण आहे, शेती करणं वगैरे. अंतकरणाला किती मनामध्ये सारखे विचार, चंचलता असते. पाऊस पडेल का, मग पडलं तर खात पाणी सगळं अन्न, पुन्हा ते येईल का व्यवस्थित, ते पाखरं आले, सगळं किती त्याच्या मनामध्ये सारखे विचार असतात. रजोगुण प्रबल आहे. क्षत्रिय का युद्ध आहे तोपर्यंत चंचल आहे, युद्ध संपलं की बसून राहतो मस्त, असा आहे तो क्षत्रिय. पण वैश्याला सारखी शेती करायची आहे, रोज क्रिया आहेत, कर्मप्रधान अशा प्रकारचा तो वर्ण आहे. म्हणून तिथं रजोगुण प्रधान आहे वैश्यामध्ये, आणि त्याला तमोगुणाचं मधून साह्य आहे असा हा वैश्य वर्ण सांगितला. त्याचे कर्मही सांगितले. आणि नंतर शूद्र वर्ण सांगत असताना शूद्र वर्णामध्ये तमोगुण प्रधान आणि रजोगुणाचं साह्य असं उलट सांगितलं. वैश्याचं कसं रजोगुण प्रधान तमोगुणाचं साह्य, पण शूद्राचं उलट तमोगुण प्रधान आणि रजोगुणाचं साह्य. मधून थोडीशी आपली सेवा करून येतो. परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्य अपि स्वभावजम, थोडीफार सेवा करून येतो आणि मग त्याला काय आहे, काय करावं, काय करू नये, काही कळत नाही. तमोगुण प्रधान असतो त्या ठिकाणी, अविवेक असतो, मूढ असतो, त्याला काही समजत नाही, कारण शास्त्राचं अध्ययन नाही, त्यामुळे त्याला हे काही कळत नाही.
म्हणून अविवेक या दृष्टिकोनातून तो तमोबहुल अशा प्रकारचा मानला आहे. कारण तमोगुणाचंच कार्य आहे अविवेक असणं, काही न कळणं, अशा प्रकारे काय करावं आम्हाला काही कळत नाही असं तो म्हणतो. याचा अर्थ काय की तो शूद्रवर्ण जो आहे तो तमोबहुल आहे आणि रजोगुणाचं साह्य आहे असा गुण विभाग प्रत्येकाचा सांगितलेला आहे. आणि कर्म विभाग तोही सांगितला, प्रत्येकाची कर्मपरिचर्या वगैरे शूद्राचे, कृषिगौरक्ष हे वैश्याची, आणि शौर्यम तेजोधृतिर्दाक्षम वगैरे क्षत्रियाची, अध्ययन अध्यापन शमोदमस्तप शौचम वगैरे हे ब्राह्मणाची, प्रत्येकाची कर्मही सांगितली. गुणकर्म विभागे म्या चारही वर्ण सृजिले जाण. ह्या गुण आणि कर्माच्या विभागाने अशा प्रकारे चारही वर्णांची मी उत्पत्ती निर्मिती केली. जे प्रकृतीचेनी आधारे गुणाचेनी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. जे म्हणजे कारण प्रकृतीचेनी आधारे ह्याचे दोन अर्थ सांगितलेत. पहिला अर्थ असा होतो प्रकृतीच्या आधाराने, म्हणजे भगवंत हे जे सगळं उत्पन्न करतात हे वास्तविक करते नाहीत ना, तत्वतः तो करता नाही. मग कसा करता आहे? मायेला स्वीकारून मायेच्या उपाधीच्या द्वारे मग तो कर्तृत्व स्वीकारतो. असंग निर्विकार असणारं ब्रह्म ते करताय कारण होऊ शकत नाही. म्हणून त्या इच्छा निर्माण व्हायला पाहिजे मी जगत उत्पन्न करावं. काय त्यानं संकल्प केला की मी हे सगळं उत्पन्न करावं अशा प्रकारे. एकोहम बहुश्याम प्रजा येय, हे काय ब्रह्मस्वरूपामध्ये असंकल्प होऊ शकतो का? असा ब्रह्म हे निर्विकार आहे, ब्रह्म आहे, ते नाही असं म्हणत एकोहम बहुश्याम मी एक आहे, अनेक रूपानं मी व्हावं अशी मला इच्छा आहे असं ब्रह्म नाही काही म्हणत. असं म्हणण्यासाठी चेतन कोणीतरी लागतो, मायोपाधिक चैतन्य असा ईश्वर आहे. तो एकटाच आहे, एकच आहे प्रलयामध्ये. असा तो ईश्वर तो म्हणत असतो की मी हे सगळं उत्पन्न करावं. इच्छा लागते कर्तृत्व होण्यासाठी, त्याला कार्याचं कारणाचं ज्ञान असावं लागतं. हे कसं उत्पन्न करावं? ज्याला कारण व्हायचं आहे त्याला कार्याचं ज्ञान असलं पाहिजे, कार्याच्या उपादानाचं ज्ञान असलं पाहिजे. ज्याला कुंभार व्हायचं आहे त्याला अगोदर माती कशी लागते ते कळलं पाहिजे, त्या मातीपासून घट उत्पन्न कसा करायचा हे कळलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी समजल्यानंतर तो घट उत्पन्न करू शकतो. कार्याच्या उत्पत्तीची सगळी सामुग्री त्याला मिळाली पाहिजे, सामुग्रीचं ज्ञान पाहिजे, ते सगळा विनियोग करता आला पाहिजे, तर तो करता होऊ शकतो. असा करता असतो म्हणून असा ईश्वरच करता मानला पाहिजे. त्याला जगताच्या उत्पत्तीचं सामुग्री काय आहे, कारण कोणते सगळी माहिती आहे. अविद्या काम कर्म यांच्यामुळे जगत उत्पन्न होतं त्याला माहिती आहे. म्हणून ह्या सगळ्या सामुग्रीने तो जगत उत्पन्न करतो. म्हणून जगताच्या करता हा ईश्वरच मानावा लागतो. असा ईश्वर हा करता मानला, पण तो ईश्वर हा मायोपाधिक आहे. माया मानली म्हणून तो करता झाला. माया जर बाजूला केली तर तो करता सिद्ध होत नाही. अव्ययम अविनाशी अकर्ता ब्रह्मरूप असाच तो अवशिष्ट राहतो. म्हणून प्रकृतीचेनी आधारे असं म्हटलंय. त्या प्रकृतीचा आधार आश्रय घेऊन त्याचं साह्य घेऊन त्या प्रकृतीच्या द्वारे असा अर्थ. मग गुणाचेनी व्यभिचारे वेगवेगळ्या प्रकारची गुण सांगितली. सत्वगुण रजोगुण तमोगुण कमी अधिक प्रमाणामध्ये व्यभिचार त्यांच्यामध्ये होऊन कमी अधिक प्रमाणामध्ये कर्मे तदनुसारे विवंचिली. आणि त्यानुसार मग गुणानुसार कर्मे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची या चार वर्णांची आम्ही सांगितलेली आहेत. दुसरा अर्थ करत असताना प्रकृतीचे आधारे, प्रकृती म्हणजे प्रत्येकाचे धर्म वेगवेगळे सांगितलेत. प्रकृती म्हणजे स्वभाव धर्म असा अर्थ होतो. प्रत्येकाचे धर्म वेगळे आहेत आणि प्रत्येकाचे गुण वेगळे. धर्म म्हणजे स्वकर्म असा अर्थ होतो. प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आणि प्रत्येकाच्या गुणामध्ये व्यभिचार कमी अधिकपणा आहे. अशा कर्म आणि गुण यांच्याद्वारे या चारही वर्णांची आम्ही संस्थापना केली. येथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहले गा चहूवर्णी ऐसी गुणकर्म कडसनी केली सहजे. येथ हे धनुष्य पाणी, येथ हे एकची, हे धनुष्य हातामध्ये घेणाऱ्या हे अर्जुना, हे येथ या ठिकाणी हे एकची, हे सगळे मनुष्य जे आहेत, हे सगळे जे जीव आहेत हे खऱ्या अर्थानं मुळात एकच आहेत. म्हणजे ब्राह्मण असलं म्हणजे काही तो मनुष्य नाही का? क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो हे सगळी माणसंच आहेत ना. माणसातलेच प्रकार आहेत चार. हे मुळामध्ये यांच्यात मनुष्यत्व समान आहे. हे न्यायशास्त्रामध्ये विचार करताना असंच मानलेलं आहे. काही जाती मोठ्या असतात, काही अल्प असतात. ब्राह्मणामध्ये ब्राह्मणत्व राहतं, क्षत्रियामध्ये क्षत्रियत्व राहतं. आता क्षत्रियत्व हे ब्राह्मणात राहत नाही, ब्राह्मणत्व हे क्षत्रियात राहत नाही. पण ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो चौघामध्ये मनुष्यत्व राहतं, आहे का नाही? चौघामध्ये पण काय आहे? मनुष्यत्व समान आहे. म्हणजे मनुष्यत्व ही जाती व्यापक आहे. याचा अर्थ सगळी माणसं आहेत. सरळ सरळ अर्थ, सर्वांमध्ये मनुष्यत्व राहतं म्हणजे काय? सगळी माणसंच आहेत असा अर्थ होतो. म्हणजे मनुष्यत्व पाहिलं तर ह्या सगळेजण कसे आहेत? एकच आहेत, है ना. मनुष्यत्व औषधानं पाहिलं तर सगळे एकच आहेत.
मग ही वेगवेगळी का झाली? क्षत्रियत्व, ब्राह्मणत्व, वैश्यत्व, शूद्रत्व ह्या ज्या अपर जातीमधल्या आहेत त्या वेगवेगळ्या का झाल्या? त्या मनुष्यामध्ये हे प्रकार का पडले? तर गुणकर्म विभागे, गुणकर्म विभागशः म्हणून पडले. प्रत्येकाचा गुण वेगळा आहे. एकामध्ये सत्वगुण अधिक आहे, त्याची कर्म वेगळी झाली. त्यामुळे सत्वगुण अधिक असल्यामुळे सत्वातली कर्म वेगळी असतात. एखाद्याचा रजोगुण जास्त आहे, त्याची कर्म वेगळी झाली, रजोगुणामुळे वेगळी कर्म झाली. गुण आणि कर्म ही प्रत्येकाची ह्या 4 माणसामध्ये वेगवेगळी होत गेली आणि त्यामुळे यांचे असे आम्ही 4 प्रकार केले. काही जण सत्वप्रधान आहे त्यांना आम्ही ब्राह्मण असं म्हणायला लागलो. असे प्रत्येकाची कर्म वेगळी, गुण वेगळे, म्हणून ह्या 4 वर्ण ते एकाच मनुष्यामध्ये निर्माण झाले. येतं एकची हे सगळे मनुष्य पाहिले तर एकच आहेत मुळामध्ये. परी जाहलेगा चहुवर्णी, ह्या 4 वर्णामध्ये हे विभाजित झाले, ह्यांचं विभाजन झालं 4 वर्णामध्ये. ऐसी गुणकर्म कडसनी केली सहजे, अशा प्रकारे गुणकर्म विभागणी सहज आम्ही प्रकृतीच्या द्वारे केली. प्रकृतीच्या द्वारे आम्ही या गुणकर्माच्या कडसनीच्या द्वारे म्हणजे गुणकर्माचा विचार करून यांचा विभाग करून याद्वारे अशा प्रकारे हे 4ही वर्ण आम्ही संस्थापित केले. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी. म्हणून हे पार्था ऐके, म्हणून अर्जुना तू ही गोष्ट ऐक. हे वर्णभेद संस्था, ही वर्णभेदाची जी संस्थापना आहे, संस्था म्हणजे संस्थापना, 4ही प्रकारचे वर्ण आहेत आणि 4 प्रकारच्या गुणकर्म विभागांनी 4 वर्णाची ही जी आम्ही संस्थापना अशा प्रकारे केली. म्हणजे कशी केली? प्रकृतीच्या द्वारे केली, गुणकर्माच्या विभागाच्या द्वारे केले. म्हणून हे एकच असूनही 4 प्रकारचे झाले. अशी ही वर्णभेद संस्था आहे, हे तू समजून घे. पण मी करता नव्हे का सर्वथा, हेही समजून घे. मी सर्वथा याचा करता नाही, म्हणजे याचे विभागन मी केलं, यांचे संस्थापना मी केली. आणि पुन्हा लगेच म्हणतात परी करता नव्हे का सर्वथा. सर्वथा जर पाहिलं, सर्व प्रकाराने जर यथोचित दृष्टीने जर पाहिलं, आपण तात्विकतः पाहिलं तर मी करता नव्हे का. याचा वास्तविक पाहता मात्र मी करता नाही. याचा अर्थ असा होतो की भगवंताला सुद्धा हे जगत मिथ्या आहे हे सांगायचं आहे. जगत हे सत्य आहे हे भगवंताला सुद्धा मान्य नाही. कारण ते सत्य असतं तर मग त्याचं कर्तृत्वही सत्य असतं. तो असं म्हटला नसता इथं मी करता नव्हे का सर्वथा. करता आहे, मी निर्माण केलं, खरं केलं, खरे हे सगळे पदार्थ सत्य आहेत. ह्या सत्य पदार्थांना मी उत्पन्न केलं, हे उत्पन्न करणं पण माझं सत्य आहे, मी सुद्धा सत्य आहे असं तो ईश्वर म्हणाला असता. पण तसा म्हटलं नाही. मी करता नव्हे का हेही विसरू नका. अत्यंत शेवटी इथं जायचं आहे तुम्हाला. कार्यकारणामध्ये अडकून बसू नका, अधिष्ठानापर्यंत जा. सामान्य पुरुषाची दृष्टी हे कार्याची असते, त्याला कार्य जगतच दिसायला लागतं. थोडा विचार करायला लागला, विवेकी पुरुष हा कारणापर्यंत जातो. याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. कथमिदम जातम, हे सगळं कसं कुठून उत्पन्न झालं, कारणाचा शोध घेतो. विवेकी मनुष्य, जो ज्ञानी असतो तो मात्र अधिष्ठानापर्यंत जातो की हा कार्य कारण विभाग हा मात्र वास्तविक नाही, हा कल्पनेतला आहे. स्वप्नामध्ये सगळे पदार्थ दिसलेच ना, प्रतीतीला आलेच, पण त्यांचं कोण कारण मानावं. झोपला म्हणून सुषुप्ती, आणि सुषुप्तीमध्ये गेला, जाग झाल्यावर मग हा स्वप्नातल्या सृष्टीचा कारणवाद सांगत सुद्धा किती मोठा अध्यारोप केला शास्त्रामध्ये. वास्तविक पाहता कोण उत्पन्न केलं, कशानं काय केलं, काहीच विनाकारण ते भासलेलं आहे. पण याचाही कारणवाद शास्त्राने फार मोठ्या विस्तारानं सांगितला की जीवाची अविद्या परिणामी उपादान कारण स्वप्नाला, जीवाचं चैतन्य कुटस्थ चैतन्य ते विवर्त उपादान कारण स्वप्नसृष्टीला. विचारसागरामध्ये पंचदशीमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया सांगितल्या आणि शेवटी काय सिद्ध केलं? म्हणून स्वप्न पदार्थ हे मिथ्या. तो आविट ते पाही चैतन्य गा. जे झालंच नाही ते कशाला तो विनाकारण पाहतो, त्याचा काय तो विचार करतो. हे फक्त प्रतीतीला आलेलं आहे, मृगजळासारखं भासलेलं आहे. वस्तुतः हे नाहीच आहे. जे आहे त्याचा विचार कर. हा सर्व विचार या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा सांगितला आहे. म्हणून स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला भासतोच ना कार्यकारणवाद. तिथं प्रत्येला येतो ना, कोणीतरी कारण आहे, कोणीतरी पिता आहे, कोणीतरी मुलगा आहे, अशा प्रकारचा कार्यकारण भाव काहीतरी येतो ना स्वप्नामध्ये. पण वास्तविक पाहता सगळे पदार्थ युगपत क्षणामध्ये उत्पन्न होतात. असं असल्यामुळं तिथं कार्यकारणवाद हा नाहीच आहे असं शेवटी सिद्ध केलं. कारण सगळे पदार्थ युगपत उत्पन्न झाले. कार्य कारण त्या ठिकाणचे इंद्रियांनी पाहणं पदार्थ हा त्रिपुट्यात्मक संपूर्ण व्यवहार हा युगपत उत्पन्न झाला. तसं इथंही सगळं हे जरी भासत असलं, इंद्रियांनी मी पाहत असलो प्रत्येक पदार्थ,
तरीसुद्धा इंद्रियांनी पाहणं, मी पाहिलं म्हणणं, त्या पदार्थाला पाहिलं म्हणणं, या इंद्रियांनी पाहिलं असं म्हणणं, हा पूर्व उत्तर अशा प्रकारचा व्यवहार प्रतीतीला येणं, हे त्या अधिष्ठान स्वरूपाने जर पाहिलं, आपण तिथं राहून जर पाहिलं तर हे क्षणामध्येच फक्त प्रतीतीला आलेलं आहे दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे. वास्तविक पाहता हे पूर्वी होतं आत्ताचं आहे अशा प्रकारचं नाहीच आहे. म्हणून दृष्टीसृष्टीवादाच्या दृष्टिकोनातून हे फक्त दृष्टी मात्र आहे, प्रतीती मात्र आहे, दृष्टीच सृष्टी आहे, सृष्टी नावाचा काही वेगळा पदार्थ नाहीच आहे. अशा प्रकारची वस्तुस्थिती इथं भगवंताला सांगायची. मी करता नव्हे गा सर्वथा याची लागे, याच करता मी या सर्व पदार्थांचा सर्व तो बरी पाहिलं तर मी याचा करता नाहीच आहे. काय कारणाने नाही याची लागी, हे जे अर्धी ओवी आहे, मी करता नव्हे गा सर्वथा याची लागे, याच कारणाने, हे याची लागी हे जे पद आहे, एवढंच पद पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे. याची लागी हे काही या मागच्या श्लोकातला विषय नाही. विद्या अकर्तारम अव्ययम, मी अकर्ता आहे अव्यय आहे समजून घे, म्हणजे मी करता नव्हे का सर्वथा, इथं संपला ना तो विषय. का नाही असं विचाराल तर याच कारणाने की, असा येतो ना संस्कृतमध्ये असा विषय, यतः कारणात, आणि मग पुढचा श्लोक येतो या कारणाने, असं अवतरण आहे. आता पुढच्या श्लोकात त्याचं कारण सांगतात. मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. मां कर्माणि न लिम्पन्ति मे कर्मफले स्पृहा न इति यः मां अभिजानाति सः कर्मभिः न बध्यते. माम कर्माणी न लिंपंती, मला कोणत्याही प्रकारची कर्म लिप्त करू शकत नाहीत, म्हणजे त्यापासून पाप पुण्याची उत्पत्ती ते निर्माण करून देऊ शकत नाहीत. मे कर्मफले स्पृहा न, त्याचं कारण आहे की मला कर्माचं फल प्राप्त व्हावं अशा प्रकारची स्पृहाच नाही. जर अंतःकरणामध्ये कर्तृत्व असेल आणि फलासक्ती असेल, अमुक अमुक कर्म मी केलं आणि या कर्माचं फल मला अमुक अमुक पाहिजे, अशा दोन भावना अंतःकरणामध्ये असतील तरच ती कर्म लिप्त करतात, तरच त्या कर्मापासून पाप पुण्याची उत्पत्ती होत असते. हा अबाधित आणि अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. इथंच सर्वांना जे आपल्याला सगळं जो अनर्थ झाला आहे तो फक्त ही भावना प्राप्त न झाल्यामुळे झालेला आहे. एवढी फक्त जाणीव करून घ्यायची, काहीच अवघड नाही हो हे. कसं तसं पाहिलं तर काहीच अवघड नाही, किती सोपं आहे. एवढं पक्क समजून घ्यायचं आहे की मी अकर्ता अभोक्ता हे माझ्याकडून काहीच होत नाही. आता पुढे येणारच आहे ओवी माऊलींची, हे मजची स्तव झाले परी म्या नाही काही केले, ऐशे जेणे जाणीतले तो सुट लागा. एकाच ओळीमध्ये संपूर्ण शास्त्राचं सार माऊलींनी सांगितलेलं आहे. प्रत्येकानं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरविण्याच्या ह्या गोष्टी आहेत, हे फक्त सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या नाहीत. माऊलींच्या दृष्टीनं पाहिलं तर माऊलींना हे थोडक्यामध्ये कधी कधी सांगतात की बाबा एवढं सगळं आम्ही सांगितलं ना, पाठीमागे अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये अख्खा विषय एवढं सांगितलं ना, नेमकं सांगायचं काय माहिती आहे का, एवढं सांगायचं आहे, एवढं मजची स्तव झाले. हे तुझ्या शरीराकडून इंद्रियाकडून होत असेल हे कर्म होऊ दे, पण म्या नाही काही केले, मी हे काहीच केलं नाही असं पक्क समजून घे. मी अकर्ता असा आत्मा आहे, असंग निर्विकार मी ब्रह्म आहे, मी नाही काही केलं. होत असेल माझ्याकडून पण हे मी केलं नाही. का? रज्जूशिवाय प्रतीतीच येऊ शकत नाही सर्पाची. रज्जूमुळे प्रतीती आली, पण रज्जूनं आणून दिली का? रज्जू म्हणली का मला सर्परूपानं पहा म्हणून? रज्जूनं काय केलं? काहीच नाही केलं, बिचारी आपल्या महिमेत पडलेली आहे. तसं ब्रह्मस्वरूपानं हे जगत भासवलं नाही, त्याच्यावर भासलं, त्याच्याशिवाय भासलं नाही, पण त्यानं काहीच केलं नाही असं ते आहे. आणि ते आपणच आहेत. म्हणून हे मला जरी येतात सगळं भासतं आहे, होत आहे, सगळ्या क्रिया माझ्याद्वारे होत आहेत, तरीसुद्धा या संपूर्ण देह इंद्रिय क्रिया ह्या सर्व गोष्टी माझ्या अधिष्ठानावर स्वरूपावर प्रतीती मात्र अशा भासित होत आहेत. होऊ द्या, काय व्हायचे. व्यापाराचे गाढे मोडो का पाडे, परी अक्रियत्वाचे न मोडे पाऊल के. हे अक्रियत्वाचं पाऊल सुद्धा पडत नाही. व्यापाराचे गाडे जरी भरून वाहत असले तरीसुद्धा अक्रियत्वाचं पाऊलसुद्धा पुढे जात नाही. असा अक्रिय नित्य राहतो, आपल्या स्वरूपात राहतो. पक्का निश्चय अंतःकरणाचा झालेला असतो. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, असा पक्का निश्चय झालेला असेल. मी करता असूच शकत नाही. होत असेल ह्या क्रिया सर्व माझ्याकडून,
पण मी काहीच केलं नाही असा पक्का समजून घेत असेल तर कोणत्याच कर्मापासून त्याला कोणतंच फल प्राप्त होत नाही. यस्य नाहम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते. कैमुतिक न्यायानं सर्व लोकांचा जर त्यानं नाश केला तरी सुद्धा यस्य अहम कृतः भाव हा न मी केलं असं त्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही. बुद्धिर्यस्य न लिप्यते फलेन फलाने ज्याची बुद्धी लिप्त होत नाही, मला हे फल पाहिजे असं त्याला वाटत नाही, मी हे कर्म केलं असं वाटत नाही, अशा पुरुषानं जगाचाही संपूर्ण घात केला तरी पण त्याच्यापासून त्याला पाप पुण्याची उत्पत्ती होत नाही, त्याला पाप लागत नाही असा विचार जर असेल तर कैमुतिक न्यायानं आपण तर काय जगाचा घात नाही करू शकणार, करायचं म्हटलं तरी सुद्धा. सामान्य कर्म आपल्याला कसं काय बाधित करतील, पाप पुण्य कसं काय उत्पन्न करून देऊ शकतील, देऊच शकत नाहीत. चांगले कर्म हो किंवा वाईट हो, पाप आणि पुण्य उत्पन्न करू शकत नाहीत. ज्ञानीपुरुषाच्या जीवनामध्ये हेच वैशिष्ट्य आहे. एकच कर्म आहे. आता पुढे येणारच आहे सगळा विषय. कर्माची गती अत्यंत गहन आहे. कशी गहन आहे? गहना कर्मणो गती ही. काय आश्चर्यकारक आहे ह्या गोष्टी आहेत. दोन पुरुष आहेत, एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. समजा एक अज्ञानी आहे, एक ज्ञानी आहे. एक महापुरुष आहे, असंगत्वाचा बोध आहे, आपल्या स्वरूपात महिमेत राहणारा आहे, आणि एक अज्ञानी आहे, त्याला स्वरूपाचं ज्ञान नाही. एकच कर्म केलं दोघांनी सुद्धा एकच कर्म काहीतरी केलं, समजा जे असेल ते केलं, पण अज्ञानी पुरुषाला ते कर्म पाप उत्पन्न करून देतं किंवा पुण्य उत्पन्न करून देतं. शास्त्रविहित कर्म केलं एकाने किंवा निषिद्ध केलं, दोघांनी सुद्धा केलं, पण सारखंच कर्म केलं तर एकाला त्या अज्ञानाला त्या कर्मापासून फलाची प्राप्ती होते, पाप किंवा पुण्य त्याला उत्पन्न झालं, पण ज्ञानी पुरुषाला ते उत्पन्न झालं नाही. त्यानं शुद्ध कर्म विहित कर्म करू द्या, पुण्य उत्पन्न होत नाही, पाप कर्म करू द्या, पाप उत्पन्न होत नाही. असं त्याचं वैशिष्ट्य आहे. कर्माची गती म्हणूनच गहन आहे. पण कोण कर्म कोणतं केलं, कुणाला त्या कर्माचं फल प्राप्त होणार आहे, कसं फल प्राप्त होणार आहे, त्यालाच का होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर गहना कर्मणो गती, अशी कर्माची गती गहन अशा प्रकारची आहे. गहन आहे म्हणजे जर वर्म न कळलं तर गहन आहे. प्रत्येक गोष्टीतले वर्म कळावे लागतात. उपासनेतलं वर्म वेगळं असतं, भक्तीतलं वर्म वेगळं आहे, धर्माचं वर्म वेगळं आहे, ज्ञानाचं वर्म वेगळं आहे, तसं कर्माचंही वर्म वेगळं आहे. कर्माचं हे वर्म आहे यस्य नाहम कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि फलाचा आस्वादो या दोहीचं नाव बंधू कर्माचा, की हे कर्मातलं वर्म आहे. जर हे एवढं वर्म समजलं, कर्तृत्वाचा अहंकार गेला आणि फलाची आसक्ती अंतःकरणातून पूर्णपणे निघून गेली तर काही कर्म करा, पाप पुण्याची उत्पत्ती होणार नाही. तो निश्चित स्वरूपानं मोक्ष स्वरूपाला परमात्म रूपाला तो प्राप्त होणार, असं हे कर्माचं वर्म आहे. आणि हे वर्म भगवंताला, तर तो भगवंत आहे, नित्य ज्ञानवान आहे तो भगवान परमात्मा, म्हणून न माम कर्माणी लिंपंती, म्हणून भगवंताला ती कर्म लिप्त करू शकत नाहीत. का? न मे कर्म फले स्पृहा, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये कर्माच्या फलाविषयी स्पृहाच नाही, म्हणून कर्तृत्वाचा अहंकार नाही आणि फलाची आसक्ती नाही, म्हणून कर्माणी न लिंपंती असं आहे. इति माम यह अभिजानाती, असं जो मला जाणतो, सह कर्मविही न बध्यते, तो सुद्धा कर्माच्या द्वारे बांधल्या जात नाही, म्हणजे तोही कर्मातून सुटतो असा अर्थ सांगितला. आता असं कसं शक्य आहे? ईश्वर हा नित्य स्वरूपानं अकर्ता आहे, ईश्वराला कर्मलिप्त करत नाहीत, एवढंच कळल्याने साधकाच्याही जीवनामध्ये कर्मलिप्त होत नाहीत अशी फलश्रुती प्राप्त व्हावी. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जर त्याला इतकं पक्क ज्ञान झालं असेल की ईश्वर हा असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे, अकर्ता अविनाशी अशा प्रकारचा आहे, हे जग असं जर ज्ञान झालं असेल तर त्याला पक्क हे कळलेलं असलं पाहिजे की जगत मिथ्या आहे. हा विचार आपण आताच करून आलो. जर त्याला पक्क हे कळलं असेल की ईश्वर हा हे सगळं उत्पन्न करूनही खऱ्या अर्थाने अकर्ता आहे, तर त्याला हे तेव्हाच कळलंय, हे सगळं यथार्थ तेव्हाच कळलं त्याला, ईश्वराचं स्वरूप तेव्हाच कळलं जेव्हा त्याला यथार्थ ब्रह्म कळलं, जेव्हा त्याला यथार्थ हे स्वरूप काय आहे, जगत काय आहे त्याला कळलं. हे जेव्हा कळेल तेव्हा त्याचं अकर्तृत्व कळेल ईश्वराचं. ईश्वराला कर्मलिप्त करू शकत नाहीत हे कधी कळू शकतं? जेव्हा त्याला हे कळेल की ब्रह्म काय आहे, ईश्वर स्वरूपानं कोण आहे, कसा आहे हे कळेल तर. आणि त्याला ईश्वर कळला याचा अर्थ असा होतो की तो ईश्वरच जीवांच्या रूपानं प्रगट झालेला आहे. ईश्वराला एवढं सगळं कर्म उत्पन्न करूनही, कार्य करूनही जर तो अकर्ता अभोक्ता राहू शकतो, तर मी माझ्या छोट्याशा कर्माने कसा अकर्ता अभोक्ता, माझं अकर्तृत्व कुठं जाईल? त्याला पक्का असा निश्चय होतो. एवढ्याच घुले बाबा असं म्हणायचे पाठामध्ये, भगवंताला फार मोठा संसार आहे, भगवंतही संसारीच आहे, त्याचा संसार मोठा आहे, आपला संसार जरा लहान आहे, आपला बारदाना, भगवंताचा हा बारदाना आहे असं ते म्हणायचे. त्याचा मोठा बारदाना आहे, आपला छोटा बारदाना आहे, असं आहे. पण त्यानं सगळं जगत उत्पन्न करूनही तो अकर्ता अभोक्ता राहू शकतो.
आमची तर सामान्य वेष्टी अशा जीवाची छोटीशी कर्म आहेत, ही कर्म करून आम्ही अकर्ता अभोक्ता काय नाही का नाही राहू शकणार. त्याला असं आपल्याही स्वरूपाचं ज्ञान होऊन जातं. म्हणून असा जो ईश्वराला जाणतो, पुढं माऊलीने असं ओवीमध्ये पण म्हटलेलं आहे की असं जो ईश्वराला जाणतो, हे तर ईश्वर एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, आणि तोची मी हे स्वभावता आधीचे आहे. ईश्वर जर अकर्ता अभोक्ता, फार सुंदर ओवी सांगितले. पूर्ण विषयाचं स्पष्टीकरणच होऊन गेलं. म्हणजे मला जे म्हणायचं होतं ते सगळं या ओवीमध्ये आलं. मीच एक अकर्ता आहे अभोक्ता आहे असं ईश्वराला ज्याने ओळखलं तर काय होतं की तोची मी हे स्वभावता आधीचा आहे. तर तो जो असा महात्मा आहे ज्याला हे यथार्थ कळलं, तो जो भक्त साधक असेल ते ईश्वराचं स्वरूप आहे. ईश्वर म्हणतो ते माझं स्वरूपच आहे. तो भक्त तो महात्मा ते माझं स्वरूप आहे. आणि असं असल्यामुळे त्यालाही कर्माचा लेप लागत नाही असं होतं. म्हणून इति माम यह अभिजानाती, असं जो मला अभितः जानाती, इथं अभि हा उपसर्ग आला आहे, म्हणजे विशेष रूपाने जाणतो, सर्वतोपरी जाणतो. अभितः सर्वतोपरी तो जाणतो, म्हणजे पूर्ण रूपाने ज्याला ईश्वर समजला, ईश्वराचं ज्याला ज्ञान झालं कळलं, तो सुद्धा कर्मभिही न बध्यते, तो सुद्धा कर्मातून बद्ध होऊ शकत नाही. याचा अर्थ असा होतो की त्या ईश्वराला तो अभिन्नत्वाने जाणतो. असा ईश्वर जो आहे ते त्याचं जे ईश्वरत्व आहे ते फक्त एका विशिष्ट उपाधीमुळे आलेलं आहे. वास्तविक पाहता आम्ही दोघेही मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी असं असल्यामुळे जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी, तो हरी सिंधू जो आहे तो मात्र अभंग आहे, तिथं काही विचलता झाली नाही. त्या हरिरूपी सिंधूवर जीव शिव दोन्ही हे तरंग आलेले आहेत. तो तरंग मोठा आहे जरा, आमचा छोटा आहे, पण हे तरंगत्वच आहे. वास्तविक पाहता पाणीच आहे, समुद्रच आहे, पण त्याच्यावरचेच हे सगळे तरंग आहेत. म्हणून स्वरूपानं पाहता त्या ईश्वरापासून मी वेगळा नाही असं यथार्थ आत्मत्वाने त्याला ईश्वराचं ज्ञान होतं. म्हणून भगवंत म्हणतात की कर्मभीर न स बध्यते, तो सुद्धा कर्मातून बांधल्या जाऊ शकत नाही. थोडंसं भाषामध्ये असं चिंतन केलंय, न माम तानी कर्माणी लिंपंती देहादी आरंभकत्वेन अहंकार अभावात. का भगवंताला सगळे कर्म लिप्त करू शकत नाहीत? एकच हेतू सांगितलाय, अहंकार अभावात. भगवंताच्या ठिकाणी हे कर्म मी केलं अशा प्रकारचा अहंकार नाही. म्हणून नच तेषां कर्मणां फलेषु मे स्पृहा तृष्णा, त्या कर्माच्या विषयी असं कर्म करून भगवंतानं सगळं उत्पन्न केलं, त्याला काय मिळवायचं होतं? त्या सांख्यकारिकेमध्ये ईश्वराचं खंडन केलेलं आहे, ईश्वरवादाचं खंडन. कारण निरीश्वरवादी आहे ना सांख्य, आणि त्यांनी फार सुंदर खंडन केलं आहे त्यांनी. म्हणजे ते वाचताना सुद्धा आपल्याला सुद्धा आनंद वाटतो असं ते केलेलं आहे. म्हणजे इतकं मस्त केलं आहे ना, कधी कधी खरंच वाटतं ते तर शंका अशी उपस्थित, आता वेळ नाही आहे पण थोडक्यामध्ये सांगून जातो. त्याने अशी शंका उपस्थित केली की तुम्ही म्हणता, म्हणजे वेदांताला विचारतात ते की तुम्ही म्हणता की ईश्वरानं सगळं जगत उत्पन्न केलं, तुम्ही असं म्हणता. मला सांगा की काहीतरी उत्पन्न करण्यासाठी कोण म्हणतोय हे? म्हणजे मी जरी बोलतोय तरी तर सांख्य बोलतोय असं समजा. तो म्हणतो मला सांगा, कोणतंही एखादं कार्य उत्पन्न करायचं असेल तर इच्छा अंतःकरणात लागते. सांगा तुमच्या देवाला काय इच्छा आहे? काय इच्छा आहे सांगा म्हणतो तो. दे बरं त्याला इच्छा आहे, त्याला काय मिळवायचं होतं? काहीतरी फलश्रुती प्राप्त करायची असेल तर आपण काम करतो ना. नाही काय प्रयोजन मानुद्देश्य मंदोपी प्रवर्तते, एखादा मंदातला मंदही पुरुष प्रयोजनाशिवाय कोणतंही काम करायला तयार होत नाही. तो तर ईश्वर आहे, सर्वज्ञ आहे, अल्पज्ञ सुद्धा नाही, सर्वज्ञ आहे तो. मग तो निष्प्रयोजन तर कार्य करू शकत नाही. त्याला हे सगळं जग उत्पन्न करून काय भेटलं सांगा? कोण म्हणतो? सांख्य म्हणतो. सगळे जीव इथं सगळे दुःखामध्ये पडलेत आहे का नाही? म्हणजे लोकांना दुःख द्यावं हे त्याचं होतं का प्रयोजन? सगळं जग उत्पन्न केलं म्हणून तर जगामध्ये लोकांना सगळी सुख दुःख जन्म मरण कशामुळे झालं? ह्या जगतामध्ये आहे म्हणून झालं. आणि त्यानंही जर असं उत्पन्न केलं असेल जगत, तर हे जगत उत्पन्न करून त्यानं सगळ्या लोकांना बद्ध केलं, जन्म मरण प्राप्त करून दिलं. असं होईल मग का उत्पन्न केलं सांगा? असं तो विचारतो. बरोबर आहे का नाही त्याचं सगळं हे म्हणणं? म्हणून म्हटलं कधी कधी आपल्याला ते खरं वाटायला लागतं. असा विचार आपण थोडा उद्या करूया वाटल्यास, की याचं काय उत्तर दिलंय काय नाही. पण त्याने अशा शंका केल्यात असं वाटतं आपल्याला. पण वास्तविक पाहता तिथंही असं म्हटलं की ईश्वराच्या या कर्तृत्वाच्या पाठीमागे त्याला स्वतःला काहीच प्रयोजन नाही. जीवाची सांगूनच टाकतो, जाऊ द्या त्याचे म्हणजे उद्या नको, पाठ असला नसला टेन्शन नाही. म्हणजे माझ्याकडं जीवाच्या प्रत्येकाची ती कर्म देऊन टाकणं हेच त्याचं प्रयोजन आहे.
कधी कधी आपण दुसऱ्यासाठी पण काम करतो ना. असं नाही की मलाच काहीतरी मिळवायचं आहे. परोपकाराय सताम विभूतयः, परोपकारासाठीच या ठिकाणी संतांच्या विभूती असतात ना. तसं हा ईश्वरसुद्धा महात्मा आहे, महापुरुष आहे, म्हणून तो सुद्धा प्रत्येकाला त्या त्या जीवाची ती कर्म देण्याची कामं करतो. मधलं काम तेवढं तो करतो, हेच त्याचं प्रयोजन आहे. त्याला काही दुसरं प्रयोजन वगैरे नाही. आणि हे प्रयोजन सिद्ध असल्यामुळे तो जगत उत्पन्न करू शकतो. उलट जर त्यानं जगत उत्पन्न प्रलय झाला आणि जगताची उत्पत्ती जर त्यानं पुन्हा केली नाही तर त्यानं जीवांवर अन्याय केला असा अर्थ होईल. काही जीवांनी शास्त्रविहित कर्म केलीत, पुण्य केलेत आणि मध्येच प्रलय होऊन गेला. त्या पुण्यकर्माची फलं द्यावी लागतील ना त्यांना. स्वर्गाची प्राप्ती करून द्यावी लागेल, ब्रह्मलोकाची प्राप्ती करून द्यावी लागेल. काहींनी निषिद्ध कर्म केलीत, शास्त्र निषिद्ध कर्म, वाईट कर्म केलेत, त्याचंही फल त्यांना द्यावं लागेल. नाहीतर मग काय ते 2 दोष सांगितले ना, वैषम्य निर्गृण्य प्राप्त होईल, किंवा ते पंचदशीमधले सांगितलेले अकृताभ्यागम आणि कृत विप्रणाश हे दोष प्राप्त होतील. न केलेल्या पापपुण्याच्या फलाची प्राप्ती सुखदुःख व्हायला लागेल, आणि इथं जे पापपुण्य केलं त्याची फलावाचून नाश व्हायला लागेल. मग हा अन्यायच नाही का? भक्तांनी चांगली कर्म केली, साधकानं शास्त्रविहित कर्म केले, त्याला मोक्ष तर झाला नाही, मध्येच प्रलय झाला. त्याचं अंतःकरण शुद्ध होऊन ज्ञान होण्याच्या अगोदरच मध्ये प्रलय झाला. मग त्याला आता पुढच्या सृष्टीमध्ये सृष्टी उत्पन्न करून त्यालाही उत्पन्न करावं लागेल, त्याला ज्ञान द्यावं लागेल, त्याला मुक्त करावं लागेल. हे सगळं ईश्वराचं काम आहे. नाहीतर त्या जीवावर, साधकावर हा अन्याय होईल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ध्यानात घेऊन ईश्वर जगताची उत्पत्ती करतो. हे त्याचे उपकारच आहेत, हे त्याचे उपकार आहेत. म्हणून प्रतिकल्पामध्ये सृष्टी उत्पन्न करणं हे ईश्वराच्या जीवावर असणारे महान असे उपकार आहेत. त्या कर्माची फलं ईश्वर स्वतः देतो, नाहीतर मग फल प्राप्त व्हायचं नाही त्या कर्माचं, असं होईल. असे अनेक प्रकारचे कारणं सांगितले. पण स्वतःला मात्र त्याला कर्मफले स्पृहा न, त्याला स्वतःला कोणत्याही त्या कर्माचं फल प्राप्त व्हावं अशी स्पृहा अंतःकरणात नसल्यामुळं न माम कर्माणि लिंपंती, असा याचा अर्थ आहे. येशाम तु संसारिणाम अहम कर्ता इति अभिमानः कर्म सुस्पृहा तत्फलेषु च तान कर्माणि लिंपन्ति इति युक्तम तद अभावात न माम कर्माणि लिंपन्ति. सरळ अर्थ आहे, ज्या संसारी जीवांच्या अंतःकरणामध्ये मी करता आहे असा अभिमान असतो आणि कर्माच्या विषयी स्पृहा असते की मला याचा अमुक अमुक फल प्राप्त व्हावं, त्यांनाच कर्म लिप्त करत असतात. त्याचा अभाव जर असेल, अहंकार नसेल आणि फलाची आसक्ती नसेल तर तद अभावात नमाम कर्माणि लिंपन्ति, त्यांचा अभाव आहे म्हणून कर्मलिप्त करू शकत नाहीत ईश्वराला. इति एवं, अशा प्रकारे यह अन्यः अपि, असा दुसराही कोणी जीव साधक माम आत्मत्वेन अभिजानाति, असा विषय या ठिकाणी बघा, शब्द किती महत्त्वाचा आहे. आत्मत्वेन अभिजानाति, आत्मरूपाने, असा हा ईश्वर स्वरूपानं मी आणि ईश्वर एकच आहोत असं स्वरूपाने जो जाणतो ईश्वराला, न अहम करता न कर्मफले स्पृहा इति, जसा ईश्वर हे सगळं करूनही त्याला अहंकार नाही आणि फलाची आसक्ती नाही, तसा मी सुद्धा अहंकारी नाही, मलाही अहंकार नाही, म्हणजे कर्तृत्व माझ्याही ठिकाणी माझ्या कर्माचं नाही आणि मलाही माझ्या कर्माच्या फलाची प्राप्ती व्हावी अशी मलाही इच्छा नाही. असं स्वतःच्याही कर्मफलाची त्यानं आसक्ती सोडली, कर्माचं कर्तृत्व सोडलं आणि ते ईश्वराच्या स्वरूपाशी तो मी आहे अशा प्रकारे आत्मत्वानं समजायला लागला, तर मग सकर्मभिः न बध्यते, त्यानंही मग शरीराकडून त्याचे कोणतीही कर्म होऊ द्या अशा महापुरुषाकडून तो सुद्धा कर्माने बद्ध होत नाही. तस्यापि न देहादी आरंभकाने कर्माणि भवन्ति इत्यर्थः, त्याला सुद्धा त्याच्याकडून जी कर्म होतात ती पुन्हा दुसरा देह प्राप्त करून देणारी अशी होत नाहीत. त्यानं कर्म करू द्या, त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते, असा तो अपुनरावृत्ती रूप मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. जो ईश्वराच्या अशा स्वरूपाला जाणतो, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला जो जाणतो की मी अकर्ता अभोक्ता आहे असं जाणतो, मी मला फलाची अपेक्षा नाही असा होतो, अशा वेळी तो सुद्धा महापुरुष होतो. तो सुद्धा महात्मा होऊन ईश्वराशी अभिन्न होऊन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग त्याच्या जीवनमुक्तीच्या स्थितीमध्ये देह ज्ञान झाल्याच्या नंतर देह पडेपर्यंत जी कर्म होतील ती कर्म त्याला बद्ध करू शकत नाहीत, त्याला ती मुक्तच करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.